पावसाळा सुरू आहे आणि त्यात आषाढ महिना. चला तर मस्त चमचमीत आणि कुरकुरीत अशी मूगडाळीची भजी बनवूया. बनवायला अगदी सोपी आहे, कुणालाही जमेल अशी साधी रेसिपी आहे. इथे मी 1.5 कप मुगाची डाळ घेतलेली आहे. डाळीमध्ये पाणी घालून आपल्याला डाळ स्वच्छ 2 वेळा धुवून घ्यायची आहे. त्यानंतर डाळ भिजेल एवढं आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. डाळ आपल्याला खूप जास्त भिजवून घ्यायची नाही आहे. 2 ते 3 तास डाळ आपल्याला फक्त भिजवून घ्यायची आहे. डाळ खूप जास्त भिजली तर त्यामध्ये खूप पाणी मुरतं आणि बॅटर पातळ होतं. त्यामुळे आपल्याला डाळ फक्त 2 ते 3 तास भिजवून घ्यायची आहे. आणि त्यानंतर डाळ आपल्याला अशा प्रकारे एखाद्या चाळणीमध्ये किंवा स्ट्रेनरवर ठेवून निथळून घ्यायची आहे. यातील सर्व पाणी काढून घ्यायचं आहे. तर डाळ निथळत ठेवली आहे तोपर्यंत आपण इथे वाटण बनवून घेऊया. 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. 1 आल्याचा तुकडा घेऊया. 4 ते 5 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर अर्धा चमचा एवढं जिरं घालूया आणि यामध्येच आपल्याला डाळ टाकून घ्यायची आहे. तर मी इथे 2 ते 2.5 चमचे डाळ यामध्ये घालून घेणार आहे. डाळ खूप जास्त मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची नाही आहे, नाहीतर ती वाटल्या जात नाही. आणि आपल्याला हे थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे. ह्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे. पाणी न घालता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तर इथे मी हे सर्व डाळ वाटून घेतलेली आहे. एकदा हे सर्व मिक्स करून घेऊया, जेणेकरून आपण जे वाटण बनवलेलं होतं ते सर्व याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल. त्यानंतर आता ह्यामध्ये आपण थोडीशी हळद घालूया आणि थोडंसं लाल तिखट घालूया. आपण मिरच्या घेतलेल्या आहे, परंतु चवीसाठी आणि रंग येण्यासाठी मी इथे लाल तिखट घातलेलं आहे. 1 चमचा धणे पावडर घालूया. चवीनुसार मीठ घालूया. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. हे सर्व आपण मस्त मिक्स करून घेऊया. आपल्याला हे फेटायची वगैरे गरज नाही आहे. आपल्याला मस्त आज कुरकुरीत भजी बनवायची, त्यामुळे आपल्याला हे फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण भजी तळून घेऊया. तर भजी तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं. एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि हाताला पाणी लावून आपल्याला भजी तेलामध्ये सोडून घ्यायची आहे. तर तेल छान इथे गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतरच यामध्ये भजी सोडून घ्यायची आहेत. भजी आपल्याला कुरकुरीत हवी आहे, त्यामुळे ते तळताना गॅस मध्यम ते मोठ्या आचेवर ठेवायचा आहे. गॅस खूप जास्त कमी असेल तर भजी तेलकट होतात. तर इथे तेलात भजी सोडून झाल्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला झाऱ्याने ते पलटवून घ्यायचे आहे. लगेचच भजी पलटवली तर बॅटर सुकलेलं नसल्यामुळे ते लगेचच झाऱ्याला लागतं. त्यामुळे आपल्याला थोड्या वेळाने हे पलटवून घ्यायचे आहेत आणि मस्त मध्यम आचेवरती आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत. यामध्ये आपण हिरवी मिरची, आलं, लसूण घातल्यामुळे ते खूप छान टेस्टी होतात. मूगडाळीची भजी एवढी टेस्टी होतात की ह्याच्यासोबत काही नसलं तरी चालतं, ते तसेच छान लागतात. आणि जर खायचंच असेल तर त्यासोबत दही, हिरवी चटणी किंवा गोड चटणीसुद्धा तुम्ही खाऊ शकतात. त्याचबरोबर चहा पितानासुद्धा तुम्ही ही भजी खाऊ शकतात. अशाच प्रकारे सर्व भजी आपण इथे तळून घेऊया. अगदी कुणालाही जमतील एवढी सोपी रेसिपी आहे. अचूक प्रमाणाची सुद्धा काही गरज नाही आहे. फक्त तिखट आणि मीठ व्यवस्थित असेल तर मस्त चवदार अशी भजी तयार होतात. त्याचबरोबर तुम्ही ही भजी तळलेल्या हिरव्या मिरच्यांसोबत सुद्धा खाऊ शकतात. भजी तळत असतानाच आपण यामध्ये हिरव्या मिरच्या तळून घेऊ शकतो. तर या पावसाळ्यामध्ये किंवा आषाढ महिन्यामध्ये तुम्ही ही मूगडाळीची भजी नक्की बनवून बघा. अगदी मस्त कुरकुरीत होतात. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मस्त सॉफ्ट अशी मूगडाळीची भजी बनवून तयार आहे. तुम्हाला आजची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच शेजारील बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.